नमस्कार, मी जुई आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल कैरीची कढी। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती नीट वाचून घ्या। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। तर आता आपण लागणारे साहित्य बघून घेऊया। सगळ्यात आधी मी इकडे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या। त्यानंतर मी 1 कप नारळ घेतलेला आहे, याला सोलून घेतलेला आहे आणि 2 चमचे एवढं मी गुळाची पावडर घेतलेली आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तिखट तुमच्या सोयीच्या हिशोबाने बॅलन्स करू शकतात। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतली आणि कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत आणि हे एवढंच छोटंसं सामान आपल्याला लागणार आहे मेन पूर्ण रेसिपीसाठी। तर सर्वात आधी मी इकडे कच्च्या कैरींना चांगलं धुवून घेतलेलं आहे, त्याचा वरचं जे कवर असतं त्याला कट करून घेतलेलं आहे आणि 5 ते 10 मिनिटांनी याला मस्त उकड काढून घ्यायची आणि चांगल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याला 1 शिटी कुकरमध्ये पण काढून घेऊ शकतात। आणि आता याला मस्त थंड करून घेतलं आहे मी। आता तुम्ही बघू शकता मी याला थंड पाण्यात ठेवलं आहे, स्वच्छ वेगळ्या पाण्यात। पण ज्या पाण्यामध्ये आपण याची उकड काढलेली आहे ते पाणी अजिबात आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, त्या पाण्यामध्येच याची खरी मजा आहे। सो ते पाणी पण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। सो आता आपण एक पटकन वाटण करून घेऊया। त्यासाठी मी इकडे 1 कप 1 वाटी एवढं नारळ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने बॅलन्स करून घेऊ शकतात। 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी, तुम्ही डायरेक्ट पण आलं आणि लसूण टाकू शकतात, काहीच हरकत नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर मी 1/4 टेबलस्पून एवढी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये। 1 चमचा जिरा टाकून घेतले आणि याची मस्त आपण बारीक पेस्ट करून घेऊया। आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही, तर जे कैरीचं पाणी आहे तेच तुम्ही घालून याची चांगली स्मूथ टेक्स्चर अशी बनवून घ्यायचं आपल्याला, ठीक आहे। हे आपलं झालेलं आहे, आता एका साईडला ते ठेवून देऊया। आता ना आपल्याला कैरीचा पूर्ण आतमधला गर काढून घ्यायचा आहे। सो ही प्रोसेस ना थोडीशी मेसी आहे, पण आफ्टर टेस्ट याची खूप भारी आहे। सो ठीक आहे, आता तुम्ही बघू शकतात मम्मीनी कशा प्रोसेसनी याला काढलेलं आहे। याच्या बाहेरची जी साल आहे ती आधी बारीक काढून घ्यायची, त्यानंतर आतमधली जी आपली बी आहे म्हणजे जी आपली कैरीचा बी असतो त्याला आपण पूर्ण असं दाबून पाण्यामध्ये पूर्ण याचं मिक्सचर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कैरीचं जे साल आहे त्याला पण नीटपैकी पाण्यामध्ये मस्त असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या आतमधलं पूर्ण आपलं जे गर आहे तो मस्तपैकी निघून जाईल आणि छान शिजलेली आपली कैरी म्हणून ते पूर्ण छानपैकी निघतं आहे त्याच्या आतमधलं। आणि हे काढून झाल्यानंतर आपण एका साईडला ह्याला ठेवून घेऊया। आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल नाही तर तुम्हाला जर गरमीमध्ये जर कैरी खाण्याची खूप इच्छा होत असेल आणि कैरी आपल्याला टेस्टला खूप आंबट लागते, सो तुम्ही हे एक सबस्टिट्यूट म्हणून खूप भारी बनवू शकतात। कैरीचं सार इतकं अप्रतिम लागतं मस्त गरम गरम भातासोबत। आता आपलं मस्त ग्रेव्ही काढून झालेली आहे, त्यानंतर आता मी इकडे कढईमध्ये याला फोडणी घालून घेणार आहे। त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, राई घालून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे। मस्त फोडणी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता आपली कोकोनटची पेस्ट घालून घेऊया आणि मस्त तेल सुटेस्तोपर्यंत त्याला मस्त हलक्या हाताने परतून घेऊया। एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे, जास्त काही जिन्नस लागत नाही या रेसिपीमध्ये, पटापट होऊन जाते आणि चवीला पण खूप मस्त आंबट गोड टँगी असा मस्त फ्लेवरफुल आपल्याला ही ग्रेव्ही मिळते। आता मी याच्यामध्ये आपलं आंब्याचं जे गर काढून घेतलेलं आहे त्याचा पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे। आता याची कन्सिस्टन्सी आपण बॅलन्स करून घ्यायची आहे, एकदम जास्त पण घट्ट नको आहे आणि एकदम पाण्यासारखं पण नको आहे आपल्याला, म्हणून अजून मी याच्यामध्ये 1 ग्लासभर एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये तो जे आहे गुळाची पावडर। आपण याच्यामध्ये 2 चमचे गुळाची पावडर घालून घेतली आहे। कैरी खूपच जास्त आंबट होती आमची म्हणून आम्ही 2 ते 3 चमचे गुळाची पावडर घातले, जेणेकरून आपला बॅलन्स व्हायला पाहिजे फ्लेवर, नाहीतर मग खूप जास्त आंबट लागलं तर ते खायला पण होणार नाही आपल्याला। आणि एक ट्रिक आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण फोडणी देऊन झालो आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून दिलं आहे त्यानंतर याला कन्सिस्टंटली आपल्याला याला कॉन्स्टंटली याला फिरवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे कढीला, नाहीतर मग कढी आपली फाटू शकते, कारण खूप जास्त प्रमाणात आंबट आहे आणि प्लस नारळ पण आहे याच्यामध्ये। सो फाटायला नको म्हणून आपण याला कंटिन्यूअसली याला स्टर करत राहायचं आहे, गॅस सोडून अजिबात जायचं नाही आहे, गॅसच्या समोरच उभं राहायचं आणि कंटिन्यूअसली याला फिरवत राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये कमीत कमी 15 मिनटं मी याला मस्त स्लोवरती शिजू दिलं आहे आणि याची मस्त कड आलेली आहे। एकदम जास्त उकळवायचं नाही आहे, जास्त उकळवल्याने पण आपली कढी फाटू शकते। सो या गोष्टीची काळजी आपल्याला नक्की द्यायची आहे सारामध्ये। आणि एकदम सोप्या पद्धतीने झालेलं आहे, मस्त एका साईडला आपण गरम गरम भात शिजवून घेऊया आणि खायला खूप भारी लागतं हे।
होलसम रेसिपी आहे ही एकदम, आणि एकदम कम्फर्ट फूड आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही रेसिपी नक्कीच करून बघा तुमच्या घरी. बस मग आपली रेसिपी तयार आहे आता खाण्यासाठी. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या बाजूची घंटी वाजवा, म्हणजे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. अशाच रेसिपींसाठी डू फॉलो माय चॅनल. टेक केअर. बाय बाय.